या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, बघा तुम्हाला पटते का? कारण जीवन उद्ध्वस्त झालंय, जमीन खरडून गेले, रबी पीक घेणार कसं आता तुम्ही? 50,000 रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे. पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे, कारण मुख्यमंत्री जे बोललेत की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख 3.5 लाख. मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच. आहे बरोबर आहे माझं म्हणणं? बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच. पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता, आता मी तुमची नियत काढतो, पण मी राजकारण नाही करत. जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात, ए बाबा राजकारण करू नको. मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता, शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता, आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं. हे कुठलं सरकार आहे? एक तर 3.5 लाख रुपये तुम्ही मनरेगातनं कसे देणार? कसे द्यायचे तसे द्या, देऊन दाखवाच, पण 1 लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पहिले टाका. पीक विम्यासाठी म्हणे किती 5,000 कोटी कुठून आणणार? इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती किती विमा घेतलेला आहे? जरा हात वर करा. घेतलाय? कारण आता विश्वासच नाही उरलेला. कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार एक हिस्सा देतं, राज्य सरकार देतं, आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो. मध्ये आणि एक तुमणं काढलं, 1 रुपयात पीक विमा केली बंद. चालू आहे का बंद आहे? बरं, आता काल मी त्या अजित नवलेंचं त्यांनी अतिशय छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात? 60 रुपये पर हेक्टर कापसासाठी, बरोबर आहे, आणि 58,000 रुपये पर हेक्टर सोयाबीनसाठी. आणि नुकसान होतं, नुकसान किती मिळतं? म्हणजे तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकावून हप्ता तर घेता, पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं, पीक कापणी कशी पीक कापणी करणार? आता राहिले काय शेतामध्ये? एक तर निकष असे टाकले, जे होते ते काढून टाकले, आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विम्याचे पैसे मिळणार नाहीत, अशा पद्धतीचे निकष आहेत. आणि तुम्ही नाक वर करून सांगता शेतकऱ्याला आम्ही 5,000 कोटी रुपये विमा देऊ. कुठून देणार विमा? कसा देणार विमा?